आणि म्हणून या एसआयच्या तयारीला लागा. हे आता प्रत्येक शाखांमधनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील पुढच्या काही दिवसांमध्ये आणि त्याच्यामधनं तुम्हाला सगळी मांडणी दिली जाईल. कशी माणसं आता हे त्याच्यामध्ये बीएलए एक सगळ्यात महत्वाचा राहिला विषय. काय गडबड सुरू आहे ती पण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. अविनाश काय माझ्याकडे काल एक बीएलएचा रिपोर्ट आला. बीएलएचा रिपोर्ट आला माझ्याकडे. तो दिला होता तुला रिपोर्ट? हा. आपण बीएलए वरती मेळावा घेतला होता बीएलए नोंदणी करण्यासाठी. म्हणून आपल्या बीएलएनची जी आता माझ्याकडे रिपोर्ट आला त्याच्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी 0,0,0,0,0,0. मला समजेना, म्हटलं बिलकुल काम नाही केलं. काल अविनाश आला होता. अविनाशला विचारलं, म्हटलं अरे अविनाश, म्हटलं ठाण्यामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये मला 0 दिसतोय. जो सरकारी आकडा होता म्हटलं 0 दिसतोय. तोला असं होऊच शकत नाही. बस सगळी त्यांनी माहिती काढली आणि माहिती काढल्यानंतर कळलं हे सगळे बीएलएचे फॉर्म त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहीने भरून ठेवलेले फॉर्म त्या अधिकाऱ्यांनी टेबलाखाली ठेवून दिले होते. रजिस्टरच केले नाहीत. फक्त तुम्हाला शिक्के दिले, पुढे काही नाही केलं. हे प्रत्येक निवडणूक जे अधिकारी आहेत तिकडचे ज्या शहरांमधले इतर यांच्यावरती तुम्हाला दबाव आणावा लागेल. हे काय प्रकारचं कारस्थान सुरू आहे? हे बघा, हे प्रत्येक हे ठाण्यामधले वॉर्डाचे आहेत. म्हणजे आता इथे हा कुठचा तू दिला होतास? ओवळा माजिवडा, बरोबर ना? हे ओवळा माजिवड्याला 0 दिलेले, 0. हे एवढे भरलेले आहेत. म्हणजे हे तुम्हाला काम करू देणार नाही. आणि तुम्ही जर समजा बीएलए म्हणून रजिस्टर झाले नाही तर हे तुम्हाला एसआयआरच्या यादीमध्ये काम करू देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट किती गांभीर्याने घेतली पाहिजे. आज इतके बीएलए आपण सगळे नोंदण्या केल्या सगळ्यांच्या, कुठे आहेत ते? मी तुम्हाला वारंवार सांगतो, ज्या प्रकारचं कारस्थान हे सगळं शासकीय यंत्रणा वापरून जे केलं जात आहे हे तुम्हाला उधळून लावलं पाहिजे, तर निवडणुकीत यश मिळेल, अन्यथा नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही एसआयची गोष्ट आणि ही बीएलएची गोष्ट अत्यंत गांभीर्याने घ्यावी. तात्काळ आपल्याला हे सगळे बीएलए आता जे आहेत त्यांना एकत्र करणं गरजेचं आहे. त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे. त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून ते सगळ्या गोष्टी रजिस्टर करणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यात पुढे त्यांना कामाला लावायचंय. काम कशा प्रकारचं करायचंय हे तुम्हाला आठवड्याभरात समजेल. समजलं सर्वांना? धन्यवाद. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. वाढदिवसाच्या दिवशी भेटू शकलो नाही, पुढल्या वर्षी नक्की भेटू आपण, बरं का? हा भाई, मी बाहेर गावी, तुम्ही सगळे येऊन भेटा एकमेकांना. भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.